सर्वांना जय महाराष्ट्र। आज पत्रकारांच्या माध्यमातून खुलासा करण्याचा विषय आलेला आहे। काल काहीतरी उबाटा गटाच्या लोकांनी आंदोलन केलं की आम्ही काहीतरी चुकीचं बोललो, टंबरेल आहेत, 5-6 शिवसैनिक आहेत आणि ह्याने असं केलं की टंबरेल कार्यकर्त्यांना कोण विचारतंय। तर त्यांना मला खुलासा द्यायचा आहे, तुमच्या छातीवर भगवा लावून तुम्ही उभा केलेलं उबाटाचं जनसंपर्क कार्यालय हे जमीनदोस्त केलं। तेव्हा पण 2 वाघ होते, एक किरण राजपूत, दुसरा गजानन मोरे। तेव्हा तुम्ही 100 असून आमची काय वाकडी करू शकला नाही। दुसरा विषय, तुम्ही स्वागत कमान म्हणून नाचत होता, कमान उभा करून देत नाही। त्या एकनाथ शिंदेच्या पट्ट्यानं ती कमान ताकदीने उभा करून तुम्हाला कोपऱ्यात ढकलून दिलेला आहे, तेव्हा पण तुम्ही आमचं काही करू शकलेलं नाही। काल आम्ही संजय राऊतच्या बोर्डावर चप्पल मारून आंदोलन केलं, तुम्ही आमचं काही करू शकला नाही। तुम्ही म्हटला की 6 कार्यकर्ते होते। वाघ एकटा असतोय आणि ह्या वाघाला अडवायसाठी सांगली जिल्ह्यातनं कुत्री जमा झाली, मोकाट कुत्री। तुम्ही माझं काही करू शकला नाही। त्यात तुमचा काल कोणतरी एक छोटा कार्यकर्ता बाळ, ते सुभाषनगर रस्त्याला कोणतरी बाळ नावाचा कोणतरी कार्यकर्ता आहे, त्याने सांगितलं की आम्ही टंबरेल आहे। 200 रुपयाची पॅन्ट आणि 100 रुपयाचा शर्ट हात गाड्यावर घेऊन माझी बरोबरी करायचं नाही। मी पायातलं चप्पल सुद्धा 5000च्या पुढचं घालतोय। मी ब्रँड आहे, माझ्या नावात नाव तयार केलेलं आहे। कंबर मोडतो, ज्याला कुणाला मला अडवायचं आहे त्यांनी मला अडवण्याचा प्रयत्न करावा। हातपाय मोडून जर चौरंग नाही केलो तर नावचा किरण सिंग राजपूत नाही, हे आता तुम्हाला मी सांगतोय। आणि मी एकटा फिरत असतो, वाघ 4 व्हीलर फिरत नाही। माझी गाडी फोडतो म्हणून सांगितलेलं आहे, खडा टाकून दाखवा गाडीवर। जर तुमची कापडं काढून तुम्हाला नागाडा या मार्केटात नाही केलो तर नावचा किरण सिंग राजपूत नाही। आणि इथून पुढे एकच सांगतोय, माझ्या नादाला लागताना जपून लागायचं। एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता आहे आणि माझं पोलीस खात्याला तर मला सांगणं आहे की काल जी काय लोक जमली होती, पोलीस अधीक्षक मान्य जोशी साहेबांना मी सांगतोय की ह्यांच्यावर कोणकोणते आरोप आणि कोणकोणते गुन्हे आहेत याची आपण तपासणी करावी। आपण सांगताय की 144 कलम लागू आहे, मग कलम लागू असताना हे आरोपी काल मार्केटात आले कसं? आपण मिरज पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेऊन ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, हा एक विषय। 2, मला काल कोणाचा फोन आला की काही मोकाट कुत्री मार्केटात जमलेल्या तर महापालिका कारवाई करणं झाल्या। तर मला सांगायचं, ह्या कुत्र्यांच्यावर महापालिका नाही तर पोलीस प्रशासन कारवाई करेल। आज दुपारी 4 वाजता आमची आयजी साहेबांची मीटिंग आहे, या विषयावर आयजी साहेबांना वेळ दिलेला आहे। आम्ही आज त्यांना भेटून रीतसर ह्यांच्या नावाचं मी पत्र देतोय आणि ह्यांना मी सांगतोय, माझं तुम्हाला चॅलेंज आहे, रेश वडतो ना आमकं वडतो, माझी तयारी तुमच्या संग कायम आहे। कधीही कुठंही मला बोलवा, किरण सिंग राजपूत हजर आहे।